रामराम मंडळी, काय म्हणता? एकदम मजेत ना? हा माझा 56वा मिनी ब्लॉग आहे. आज मी जात आहे माझ्या गावाला, कारण आमच्या शेतामध्ये आहे स्वयंपाक. आता मी निघालोय माझ्या गावाकडे. मी पोचलोय आता गावामध्ये. गाडीतून स्वयंपाकाचं साहित्य काढलंय आणि शेताकडे निघालोय. आमच्या बैलांना पोळ्या खायला दिलेल्या. शेतामधील केळाचे घड लागले होते. डान्स करताना कार्टून बघायला मिळाले. आता आम्ही गँग घेऊन निघालोय मधाचे पोळे शोधण्यासाठी. वाटेतच टेंबराचे झाड बघायला 2 मधाचे पोळे मिळाले. आता निघालो शेताकडे. इथे बघितलं तर पानगे शिजत होते. स्वयंपाक पूर्ण झाल्यानंतर आजीच्या समाधीवर जाऊन पूजा केली, नैवेद्य चढवलंय. आजीचे नाव आहे तुळसाबाई मारुती मेश्राम. हा स्वयंपाक आजीच्या नावाने असतो. त्यानंतर प्रसाद वाटून जेवणाला सुरुवात झाली. मी सुद्धा बसलो जेवण करायला. पानग्याची भाजी, गोडवण पानगा अशा प्रकारे असतो आमच्या शेतातील दरवर्षी स्वयंपाक. अंदाज झाल्यानंतर निघालो घराकडे बंडी घेऊन. हा ब्लॉग इथे संपला नाही, तर घरी गेल्यानंतर बहिणीच्या बाळाचे नाव ठेवणे होते. येथील हे दृश्य आहे आणि आता बाळाचे नाव ठेवले आहे मीत. त्यानंतर फोटोशूट सुरू झाला. हा माझा ब्लॉग कसा आवडला आहे, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.